Jai
एकादशी निमित्त आणि पुन्हा संत ज्ञानेश नामदेव महाराज यांची जयंती आजच आहे आणि म्हणून मोठी कार्तिक एकादशी मानल्या जाते, प्रबोधनी एकादशी म्हणल्या जाते एकादशीला। आणि आषाढी वारीपासून तर कार्तिक वारीपर्यंत याला चातुर्मासाचा काळ मानला जातो। आणि या चातुर्मासाच्या काळात कुठं भजन पूजन कीर्तन सप्ते चालू असतात आणि आपली इथंही एक महिनाभर काकडा चालू असतो। त्या निमित्तानं एकादशीच्या निमित्तानं आपल्याला कीर्तनाचा लाभ जो मिळाला लागला। महाराज जरी थोडा नवीन वाटत असेल तर मला, परंतु बरीचशी मंडळी आमच्या परिचयाची इथं आहे, नाही ओळखीचे असं काही म्हणता येणार नाही। आणि ही गुणवान मंडळी आहेत आमची बालपणीचे मित्र मंडळी, भानदास महाराज पाटोळे आणि आमचे दहेगावचे चांगले महाराज, रामेश्वर महाराज, कपिल महाराज तर आपल्या नाटकामध्ये होते ते तुम्हाला तर माहिती सांगायचं कारण नाही। आपले रामनाथ महाराज, दोन रामाची भेट दादू महाराज, नारायण महाराज आणि आमचे रमेश भाऊ आणि नारायण देव, काय सगळे देव जमा झाले। विठ्ठल महाराज कीर्तनाला उभे राहिले। नामदेव महाराजांच्या अभंगावर आपल्याला जे कीर्तन आता तुम्हाला तुमच्या समोर होईल, मोठे महान संत शिरोमणी असलेले नामदेव महाराज, पांडुरंगाचे निश्चिम भक्त असणारे आणि सर्व संतांमध्ये श्रेष्ठ मानलेले आणि असे असणारे नामदेव महाराज, जवळजवळ तुम्हाला 3-4 महाराजांचं कीर्तन धावत्या वर्णनामध्ये इथं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। महाराज नवीन असल्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही, कारण 9:10 झालेले आहेत। 4 चरणाचा अभंग, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी जड भाऊ, चरण नसोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा, वदनी मंगळ तुझे नाम आणि हृदय अखंडित प्रेम, चरण नसोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम
चालवे माझा असा 4 चरणाचा अभंग 4 तास लागते याचा आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी. तरी पण आम्ही 11 वाजेपर्यंत तुम्हाला माहिती देणार आहोत. आपण शांततेने कीर्तन ऐकावा, गावातले मंडळीने अजून येण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला येणं होत नसेल त्यांनी निदान ऐकण्याचा प्रयत्न करावा. एकादशी आणि एकादशी ही धरायला पाहिजे. या एकादशी बद्दल आणि आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. आणि हे जे व्रत आहे सर्वश्रेष्ठ असणारं व्रत. आणि पूर्वी सूर्यवंशामध्ये अंबरीश नावाचा राजा होता आणि या अंबरीशाला एकादशी व्रत धरण्याचा नियम धरलेला होता. एकादशी धरायचे तर दशमीपासूनच त्याला उपवास सुरू करायचा. एकादशीचं व्रत निराहार करायचा आणि मग द्वादशीच्या दिवशी मात्र नियमाला सूर्य उदय समयाला द्वादशी तो सोडित असे आणि पंक्ती जो घालीत असे. ऋषी राखी एकादशीचा नियम चालू असताना पंक्ती जेव घालायचा, साधू संतांना जेव घालायचा आणि नंतर आपण आपला उपवास सोडायचा असा त्याचा नियम होता. असा नियम चालू असताना एकदा काय झालं, दुर्वास नावाचे ऋषी आणि त्या एकादशीच्या दिवशी त्याच्या घरी आले. अंबरीश राजाला त्यांना सिंहासनावर बसवला आणि त्यांची पाद्य पूजा केली, हार अर्पण केला आणि नम्रतेनं म्हणू लागला की हे महाराज, तुम्ही आलात
द्वादशी सोडून जावं उद्या सकाळी, एवढी आमची विनंती आहे आणि ती तुम्ही मान्य करा. आणि त्या दुर्वास ऋषी बरोबर अजून काही 5-50 साधू होते, मान्य केलं त्यांनी. आणि मग असा काही एकादशीचा दिवस तळून गेला आणि रात्रीचं भजन झालं, जागरण झालं, स्वयंपाक तयार झाला. आणि जे काही महाराज होते ते 4 वाजता साधू संताला घेऊन आंघोळी स्नानाला गेले. आणि इकडे स्वयंपाक तयार झालेला राजा त्या दुर्वास ऋषी बरोबर आलेल्या साधूची आणि दुर्वास ऋषीची वाट पाहत होता, नेम तळून जाऊ नये म्हणून. आणि ऋषी यायला थोडा उशीर झाला. आता योग धर्म संयोग होता, तो ऋषीला यायला उशीर झाल्यामुळं हा राजा वाट पाहून आतुरतेनं थकून गेला. आणि पुन्हा सूर्य उदय होण्याची वेळ आली, नियम चुकायची वेळ आली म्हणून त्यांनी काय केलं, थोडंसं पाणी प्राशन केलं. म्हणजे उपवास पाण्यानं त्याच्या मनानं सुटला, परंतु उपास पाणी प्यायला सुटत नाही अशी त्याची भावना झाली. अन्न काही खाल्लेलं नाही. परंतु दुर्वास ऋषी आले, अग्नीचा घात. आणि हे राजा, आम्हाला तू आमंत्रण दिलास आणि आम्ही येऊपर्यंत तू उपास सोडलेला आहे आणि हे अन्न आम्हाला मान्य नाही. तू आज आमची हेटाळणी केली. राग अनावर झाला त्या ऋषीला. आणि राग अनावर झाल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात आपली जटा धरली, एक जटा अशी तोडी फेकून दिली. त्याच बरोबर प्रत्या नावाची राक्षसी तिथं उत्पन्न झाली. कर्करात दात खात होते, ललाट जीभ लोळत होते, गरगर 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 डोळे फिरत होते. आणि इकडं अंबरीश राजाचं व्रत करीत होता. त्या व्रताचा प्रभावामुळं विष्णूला काय केलं होतं, सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं राजाच्या संरक्षणासाठी. ही करकरा खाणारी, दात खाणारी कृत्या धावून आली आणि अंबरीश राजाला खाऊन टाकण्याचा प्रयत्न तिने केला. त्याच बरोबर सुदर्शन चक्र कर 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 फिरू लागला, तर 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 आवाज निघू लागला. आणि त्याच बरोबर त्या शिरच्छेद केला त्या कृत्या नावाच्या राक्षसीचा. आणि मग सुदर्शन फिरू लागला, गरगर गरगर फिरत असताना दुर्वास ऋषीकडे जाऊ लागला. घाबरला ऋषी आणि पळायचा प्रयत्न करू लागला. पुन्हा गरगर गरगर ते चक्र फिरत होता. ऋषी पळण्याचा प्रयत्न करीत असताना बाजूला पळू लागला, चक्र त्याच्या माग. पुन्हा पळू लागला, चक्र त्याच्या माग. असा घाबरून गेला. त्याला वाटलं आपला आता प्राण जाण्याची वेळ आली, म्हणून तो पळत पळत ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती केली, हे देवा मला वाचवा, मला वाचवा. आणि हे सुदर्शन चक्र पाठीमागे लागलेलं आहे, माझ्या मरणाचा काळ झाला. ब्रह्मदेव म्हणले, हे काय सोपं आहे का? हे सुदर्शन चक्र आमच्या हातचं नाही. हे सुदर्शन चक्र परमात्माचं, विष्णू भगवंताचा असल्यामुळं आम्ही काहीही करू शकत नाही. पर्यायी तुम्ही शंकराला जाऊन भेटा. घाबरत घाबरत ऋषी पळतो होता पुढे, चक्र मागा लागलेला. ऋषी पुढे पळतो, चक्र मागा. असं करीत असताना कैलासाकडे गेले. हे भगवान, नम्रतेची विनंती करून सांगतो की माझा प्राण जाण्याची वेळ आली आणि हे चक्र माझ्या पाठीमागे लागलं, हे माझा घात करू पाहत आहे. आणि मग माझ्या डोळे उघडले. म्हणले, हे आपलं काम नाही, हे काम विष्णू भगवंताचं. कारण चक्र त्यांचं आहे, ते आम्ही त्यांच्या पुढे काहीही करू शकत नाही. आणि मग मात्र ऋषी घाबरून गेला. आता त्यानं त्याचा जो अंत होण्याची वेळ आली म्हणून त्याचा घसा वाटा पडला. पाणी प्यायला कोणी पाणी द्यायला तयार नाही, त्या चक्रामुळे कोणी जवळ यायला तयार नाही. म्हणून ऋषी पुन्हा पळू लागला, चक्र पाठीमागे पळू लागला, चक्र पाठीमागे माग पळू लागला, गरगर 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 चक्र फिरत जाऊ येऊ लागलं. असा तो ऋषी धावत पळत विष्णू भगवानकडे गेला. हे भगवान, काय चूक झाली माझी आणि हे चक्र पाठीमागे लागलं, माझा अंत होण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही काय त्या चक्राला आवरून घ्यायचं करा, हे तुमचं चक्र आहे. भगवंत म्हणाले, आम्ही भक्ताच्या स्वाधीन असतो,
जे काय आम्ही चक्र दिलं ते त्यांच्या संरक्षणासाठी दिलं. मी काही चक्राला आवरू शकत नाही. तुला फक्त पर्याय सांगतो, जिथून चक्र आलं त्या ठिकाणी जा. मग याच्या लक्षात आलं की आता हे चक्र बरेच राजाच्या धरून सुटलेलं आहे. आणि मग विष्णू भगवंत म्हणले, तुम्ही ती कृत्या निर्माण करायला नव्हती पाहिजे. तुम्ही ऋषी आहेत ना, मग जगाच्या कल्याणासाठी तुम्ही झटायला पाहिजे. तुम्ही माझ्या भक्तावर कृत्या नावाची राक्षसी निर्माण केली आणि म्हणून हे तोच चक्र तुमच्या पाठीमागे लागला. तुम्हाला आता जिथून चक्र सुटलं तिथं जावं लागेल. आले पाठीमागा आणि मग अंबर ऋषीच्या दरबारात गेले, हात जोडून नम्रतेची विनंती केली, हे राजा, चूक झाली माझी, मी हे करायला नव्हतं पाहिजे, पण आता काय करा, तुम्ही हे चक्र आवरून धरा, ते माझा घात होण्याची आलेली आहे. मग त्या राजाला त्या दुर्वास ऋषीची दया आली आणि त्या चक्राची नम्र विनंती करून ते चक्र जिथल्या तिथं थांबवायला लावलं. हे कशामुळे घडलं? फक्त एकादशीच्या उपवासामुळे. हे व्रत सर्वश्रेष्ठ व्रत आहे. आल्या जन्मामध्ये व्रत करावा, नियमानं करावा. आणि मग यानंतर मात्र आपण नामदेवाचं चरित्र थोडं सांगू. नामदेवाचं चरित्र झाल्यानंतर मग आपण आपल्या अभंगाकडे बोलू. नामदेव महाराजांचं चरित्र आणि दामाजी पंत नावाचे जे काही पंढरपूरला राहणारे ते पांडुरंगाचे निश्चिम भक्त आणि गोनाई त्यांना पत्नी होती. दामाजी आणि गोनाई यांचा बऱ्याच सहवास चालू असताना त्यांना काही मूलबाळ झालेलं नाही. दामाजी पंत पांडुरंगाला विनंती करू लागले, हे भगवंता, मी तुझा भक्त आहे ना, मग मला एखादा मुलगा दे. मग झोपी गेलेले असताना त्यांच्या स्वप्नात पांडुरंगाला दृष्टांत दिला, हे दामाजी पंता, उद्या सकाळी तुम्ही उठा, चंद्रभागेला स्नान करीत असताना तिथं एक शिंपला येईल आणि तो शिंपला तुम्ही घ्या. त्यामध्ये एक मुलं जन्माला येणार आहे आणि तुमची कीर्ती वाढवणार असं ते मुलं राहणार. म्हणून दामाजी पंतांना पहाटे उठल्यानंतर आंघोळीला गेले चंद्रभागेला. सूर्य उदयाच्या टायमाला अंगावर पाणी घेत असताना, सूर्याला आरती देत असताना एक शिंपला भात त्यांच्या समोर आला आणि तो शिंपला त्या दामाजी पंतानं घेतला आणि तो शिंपला असा उकारल्यानंतर त्यात आत बाळ होतं, असं वजीर वानोबा आणि शांत रीतीनं तिथं होतं त्या शिंपल्यामध्ये. हसू लागलं दामाजी पंताकडे पाहून आणि मग दामाजी पंतानं ते घरी नेलं, गोनाईच्या स्वाधीन केला. ही परमेश्वराची भेट. चंद्रभागेमध्ये शिंपल्या त्या बाळाचा जन्म झाला, आता आपण सांभाळ करावा. आणि मग ते गोनाईच्या स्वाधीन दिलं. गोनाईने त्या हातात घेतला, त्याच बरोबर गोनाईला पाहणा सुटला आणि मग ते बाळ लहानचं मोठं होत असताना, घरी आनंदाचं वातावरण असताना, परमेश्वराची कृपा असताना आणि मग ते 6 ते 7 वर्षाचं झालं, 8 वर्षाचं झालं, 9 वर्षाचं बाळ झालं. दामाजी पंताची नित्य नियमानं सेवा पांडुरंगाची चालू होती. गरिबी परिस्थिती. दामाजी पंत लाकडं तोडून आणायचे, लाकडाचा भारा गावात विकायचा आणि त्या पैशावर आपला निराव चालत असा त्यांचा नियम होता. आणि पांडुरंगाची सेवा चालू असताना एक दिवस असा झाला, नियम काही चुकत नव्हता, परंतु त्यांना गावाला जायचं काम पडलं. गावाला जायचं काम पडल्यानंतर वेळ व्हायला लागली, म्हणून नामाला हाका मारली. नामा इकडे बरोबर, ताय आई, ताय आई. गेले म्हणू लागले, काय आई? म्हणजे त्याला ते तोच म्हणजे ताय आई. बरं ताय आई, हे तुला भगवंताचा जे काही नियम आहे ना, नैवेद्य न्यावा लागतो, नैवेद्य न्यावा लागतो. मी आंदूळ कुठं ते आंदूळ, मी आता जातो पळत 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 आणि हिमामाईमध्ये दूध घेतो, दूध पी.
त्याला बोलता काय स्तोत्र बोलत होते दूध बी घ्या म्हणून येतो आता आणि मग पांडुरंगाच्या दरबारात जातो आणि त्यांना नैवेद्य दाखवतो. तुम्ही तो काय करा तात सगळं बरोबर करून ठेवा आणि हे बघा तुम्ही जे नैवेद्य देताना माझ्या बरोबर मग आता एकादशी आहे ना तुम्हाला कळत का कळत पेंड खवून द्या चंद सप्पर द्या आणि गाईचं दूध द्या. आज एकादशी आहे ना त्याला प्रसाद एकादशीला वलिता चलत नाही हे तुम्हाला कळत नाही. मग ते वनाने ओळखून घेतलं का आज एकादशी आहे ना मग गाईचं दूध काही फळा पेंड दूध आणि ते दिलं त्या नामदेवाला झाकण घेऊन नामदेव ताट घेऊन गेले. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी असं करीत 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 त्या रावणामध्ये गेले आणि मग पाण्याची लोटी ताट हातात खाली ठेवलं आणि मग पूजा करायला बसले नामदेव महाराज आणि मग पूजा करू लागले. ते केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः ओम नमो भगवते नमः वासुदेवाय नमः मुकुंदाच कपिलो गजकर्ण हा लंबोदर विक्रो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतु गणाध्याशो भालचंद्रो गजानन शुक्लांबर देव शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्न बंधु ध्यायतो विघ्नपश्चायन्ति विशितापन साक्ते कृपते पुरुष पौत्रमशम व्यास पराशरात्मज सुरचिरत निधे अचूक देवते भाव भगवंते तपश्चर्ये आणि मग ते अर्पण केला नैवेद्य आणि नैवेद्य अर्पण केला देवा म्हणले आता प्रसाद घ्यायला काय हरकत नाही. आज एकादशी ना मग दूध प्या काय अर्थ नाही. तुम्ही रोज दूध पित नाही का रोज तुम्ही प्रसाद खात नाहीत का. हे नामदेव महाराज त्यांचा हात धरू लागले आणि ही पाषाणी मूर्ती आणि मग ही काय बोलत आणि ह्या 8-9 वर्षाचा मुलगा याला तरी काय कळलं हे म्हणू लागले. देवा बऱ्याची वाट पाहतो तुम्ही नुसते चकमको पाहता. मी काय म्हणतो तुम्हाला कळत का. आमचं काय म्हणणं आहे तुमच्याकडं रोज आमचे बाबा येतात ना पारतात तुम्ही खातात ना हे खरं का खोटं सांगा बोलून. मी काय हटकून आलो आता आमच्या आईने आम्हाला पाठवलं मग काय आईचा गुन्हा झाला आम्ही नैवेद्य आणला त्याचा गुन्हा झाला. एकादशी हे म्हणून आम्ही नैवेद्य आणला नाही आम्ही दूध आणलं जायचंय ना ते नाही तर मग सफरचंद खा नाही तर मग आमटी खा पेट खतोड खा शेंगदाण्याची आमटी प्या. तर ते पाषाणाची मूर्ती कुठं बोलते पाहिलं का द्या म्हणले द्या तुम्ही खायची शक्ती नाही दिसत. मला सांगा तुम्ही या पुंडलिकासाठी तुम्ही दाळ घेऊन पंढरपूरला आले तर नाही. आता ते दाळ घेऊन पंढरपूरला नाही ते द्वार घेऊन पंढरपूरला आले. भाषा थोडं कान मात्र मागं पुढं होते त्याच्या बोलण्याची भाषा. द्वार घेऊन पंढरपूरला तोंडामुळं पुंडलिकामुळं त्याचं लग्न झालं म्हणून तुम्ही त्याच्या म्हणण्यावर आले आणि आमचं अजून लग्नच झालं नाही. मग मी काय तुमचा भक्त नाही का. पुंडलिक तुमचा भक्त त्याचं लग्न झालं त्याच्या म्हणण्यावर तुम्ही द्वारका सोडून इथं आले आमचं लग्न नाही झालं होईन ना लग्न नाही तर तुम्ही पाहा ना. तुम्ही जर पाहिलं आमचं दलित माणसाचं होईल नाही तर बरं मग ते व्हायचं तर होईल पण नैवेद्य ठाणा मला माहित नाही का. तुम्ही मग तुम्ही खाण्याच्या सोबती नाही ना. त्या ध्रुव बाळ जो होता ना त्याला कसे पसंत झाले ते बाळ नव्हता मग ध्रुव बाळ मग त्याला कसे पसंत झाले तुम्ही. मी बरोबर बोलतो मी काय खोटं बोलतो काय आणि तुम्ही मग आग्रह खाण्याच्या सोबती नाही या पण मग मला तर नाही थोडं चलपट येते राग नाही येत लाग नाही येत आमचा लाग आला ना मला तुमच्या समोर उभारायचा आमचा लाग नाही. मला आला लाग तर पुढे उभारायचं नाही लाग असं त्यांची बोलण्याची भाषा. आणि मग हे पा देवा बऱ्याच झाली मी विनंती करतो तुमचे पांडुलांदा आमच्या वडीला तुम्ही थांबा आणि मी लहान असल्यामुळे तुम्ही आमचा स्वीकार करीत नाही तर मी का आता मला चटपट येते मग मी काय करतो आता रोजच्या रोज येईन
पण उद्या येणार नाही सोमवारचं मंगळवारच्या आदल्या दिवशी नाही तर पुन्हा सांगत तुम्हाला द्वादशीच्या दिवशीचे परसाद खा पण उद्या सोमवार उद्याचा येणार नाही मंगळवारच्या आदल्या दिवशी आता हे असं बोलणं चाललं तरी मग तुम्ही नाही ऐकत मला आली चल करून ह्या बाबाने द्यावा या बाबाला का द्या मग मला चटपट येते बरं का द्या मग तुम्हाला खा म्हणतो बरं का द्या मग माझं लागा अरे खा बाबा माझा चुकलं का माझ्या काय तुम्ही आमच्या टोंडा खाना ना खाणं धरून उठपाचे घ्या तुम्ही सांगता ते उठपाचे घेतो तितक्या म्हणलं तितक्या पण नैवेद्य प्याना दूध पियो मेरे गोविंद लाला दूध पियो मेरे मदन गोपाल नाम देवा हाती दूध देला दूध देला मला सगळं कळत ना मी फक्त पहिल्याला 2 बार पट्टी खाल्ली मी काय आला नाही का मला सगळं कळत तुम्ही का नव्हे खात नाही दूध प्या ना याचा आहे ना दूध प्या त्याचं फळं खा हा अजून काय पाहिजे तुम्हाला मला चणपट आता आली हा जेव्हा तुम्ही पावर का असं का मग हबा असं का नाम जो आहे देन धडक खडकन असं का मागा चालला आणि परत धडक द्यायचं नामदेवला आणि नामदेवाबरोबर त्यानं ते दूध पिऊन घेतला आणि ते फळं खाल्ले आणि असा असणारा तो पांडुरंग नामदेवाला प्रसन्न झाला याला भक्तिपणाची दामाजी पंताची होती हे लेकरू होतं आणि दामाजी पंत त्याच रावळातून पांडुरंगाचं दर्शन घेऊन गल्लीनं जे हरी ठल ते ताट रकम घेऊन आपल्या आईकडे गेले आईला पाहिलं नामदेव महाराज आले गेले नाम्या नैवेद्य काय केलं नैवेद्य तुझा होता येता जशीचा दूध होतं ना तुम्हाला ध्यान राहत नाही काय करू हा पण दूध काय सगळं तिथं अर्पण केलं का देवाला पारसा टाकायचा असतो देवाला तोंडाला ते लावायचा देव काही खात नाही देव काही पित नाही थोडे फळं अर्पण करायचे पाणी फेरायचं हात तोडायचं नामदेव मागं यायचं तो सांगितलं काय ते नाही ना म्हणे आम्ही तर खोटं बोलतो का पांडुरंगाचं दूध पिलो खोटो आणि फळं खाल्ली थबुरात खाल्ली आणि मी काय खोटं बोलतो का नाम्या तो खोटंच बोलतो नाही आहे मी खोटं बोलत नाही आणि मग काय झालं ते दामाजी पंत गावून त्या दिवशी परत आल्यानंतर कोणाने सांगितलं नामदेव म्हणतो पांडुरंगानं नैवेद्य खाल्ला ते जे दूध पिऊन घेतलं फराळाचं खाल्लं काय लेकराचं मला जाता खोटं बोलणार नाही ते पण आपल्याला भरोसा करून घ्यायचा खात्री करून घ्या म्हणून उद्या सकाळी नाम्या तुझ्या बाबा बरोबर मंदिरात जा आणि मग दामाजी पंताला तो गोयला सांगितलेलं होतं गेले मंदिरात दाम्याला ह्याव नैवेद्याचा ताट आणि मग ताट मारलं पुन्हा विनंती सुरू केली ताम नाही का तुम्ही घट दूध पेले मग आता तसं या ना याना दूध आमचे बाबा मला मारते ना धरी गेल्यावर आईचं लय नाक बोलली बाबा तुम्ही काय करा मेहरबानी करून तुम्ही पर्सन व्हायचं प्रगट आणि एवढं खाऊन घ्या
मी काय म्हणतो आणि काम नाही तुम्ही झालं का मग मी काय खोटं बोलतो का देवा तुम्ही खायला पाहिजे आज माझे बाबा बरोबर आलेले नाही तर तुम्हालाच मला चटपट येते तर तू का मागा मग या बाबाला कधी आम्ही चटपट आहे बरं का मला लागतं येत नाही पण चटपट येते मी काय करणार त्याला मागासारखाला नाण्या दोन पण देवाला वाटलं काल खाल्लं म्हणतो ना हे त्याला असं आलं की नाणं तर सांगतात ते झालं ते नाही बाबा म्हणले मांडून म्हणले नावा शांत राय तुमच्या वडिलाला दर्शन द्यायचं नव्हतं तुला द्यायचं होतं ते म्हणले तसं होईल आमच्या वडिलाला दर्शन द्यावं लागलं मग हसले नामदेव महाराजाला पाहून देव आणि प्रगट झाले दामाजी पंताला सांगू लागले म्हणजे दामाजी काल मी दूध पिलो आणि आजही तुझ्या समोर मूर्ती समाधान झालं पांडुरंग नामदेवमुळं भेटले घरी गेल्यानंतर कोणालाही सांगून दिला नामदेवमुळं पांडुरंगाची भेट झाली आपल्या धर्माचं सार्थक झालं असं चालू असताना भक्ती चालू होते नामदेव महाराज वयानं वाढू लागले वाढत असताना जवळ 20 वर्षाचे होत असताना पांडुरंगानं त्याला सोयरी काढली नामदेव महाराजाचं लग्न झालं आणि भक्ती चालू रोज सकाळी मंदिरात जायचा पांडुरंगाला पाणी घालायचं नैवेद्यांचा आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर थोडं तपचार्या बसल्यासारखं बसायचं आणि मग घरी जायचं आपलं पांडुरंग करीत विठ्ठल भक्ती खूप चालू असताना एके दिवशी काय झालं की जे गंगाखेड आहे ना जनाबाईचं जन्म ठिकाण तालुका गंगापूर जिल्हा परभणी आणि तिथं एक जोडपं होतं बा त्या जोडप्याला एक मुलगी होती आणि त्यांचा नियम होता पंढरपूरला जायचं वारीला दरवर्षी दर कोस दर मुक्काम करीत पंढरीच्या वारीला जायचा आणि पांडुरंगाचं ध्यान पांडुरंगाचं स्मरण चालू असताना पांडुरंगाच्या स्मरणाचा प्रभाव त्या मुलीवर झाला आणि मुलगी ही ती 7 ते 8 वर्षाची असताना आणि पंढरपूरला जात असताना भजन करीत असताना तिच्या मनावर जो प्रभाव पडला पांडुरंगाचा तिला ठरवलं आपल्याला काही जरी झाला तर पांडुरंगाचं मंदिर सोडायचं नाही पांडुरंगाचं ध्यान केल्याशिवाय राहायचं नाही भले मग आपल्या आई वडिलाचा त्याग का करणं होईल असं करीत असताना सर्व पंढरपूरला प्रदक्षिणा घालून आणि यांचा मुक्का प्रसाद घेऊन गावात निघायची तयारी त्या मुलीनं गुंगारा कोणीकडे मारला त्याला माहीतच नाही आई वडिला वाट पाहून परेशान झाली कार्तिक वारी काय थोडी भरती काय 3 दिवस वाट पाहिले आणि हे जोडपं माघ गंगाखेडला निघालं आणि मग ती मुलगी बाहेर पंढरपुरात गल्ली बोळात बसत असताना जे काही वारकऱ्यांना वाढलं ते खात असं करून 3 ते 4 दिवसानंतर वारी कमी झाली आणि ही मुलगी पांडुरंगाच्या दरबारात गेली
आणि पांडुरंगाच्या दरबारात जाऊन नमस्कार केला, पाय धरले पांडुरंगाचे आणि 30 जणी एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि नामदेव महाराजाचा रोजचा जो नेम होता पूजेसाठी नामदेव महाराज आणि मग दर्शन घेतलं, पूजा झाली. इकडं तिकडं पाहत असताना ती जनाबाई नामदेव महाराजाच्या नजरात पडली आणि मग त्या जनाबाईला घेऊन लहान लेकरू अज्ञान तिला कोण थारा देणार म्हणून नामदेव महाराजांना जनाबाईला थारा द्याला. हेच नामदेव महाराज जनाबाईला घेऊन आपल्या घरी गेले आणि मग ती जनाबाई लहानची मोठी होत असताना भक्ती चालू असताना पांडुरंगाचे आणि मग ती दासी बाल्य झाली. नामदेव महाराजाची तिला स्वतंत्र झोपडं करून दिलं, त्या झोपड्यात ती राहू लागली. एकदा काय झाला, पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजाच्या घरी द्यावा लागेल आणि हे जे आई वडील होते ते निर्माण झाले आणि नामदेव महाराजाच्या घरी दामाजी पण गोनाई होती बा. नामदेव महाराजाच्या घरी देव गेले जेवायला आणि मग जेवण करीत असताना अर्ध्या ताटावून देव उठली. जनाबाई तिकडे चिंता करीत होते, मी दासी आहे म्हणून मला बोलवलं नाही, बाकीचे सगळे जेवण केलं याने, ठीक आहे. तिची भक्ती चालू होती पांडुरंगाची आणि मग गोनाईनं काय केलं, ते उष्ट ताट पांडुरंगाचं त्या जनाईच्या झोपडीत नेऊन ठेवलं. जाणीनं पाहिलं, विचार केला, मला उष्ट ताट दिलं म्हणून तिनं झाकून ठेवलं, मी दासी आहे तरी उष्ट कशी खाऊ म्हणून तिनं झाकून ठेवलं. पांडुरंगानं थोडं झोपेचं नाटक केलं आणि 10 वाजाच्या वेळेला सगळ्याला झोप लागून गेली. पांडुरंग जनाईच्या झोपडीत गेली. जनाई उठ बरं, मला भूक लागली, खूप भूक लागली, काही घ्या असेल काही का होईना पण मला खायला दे. मग त्या जनाईनं सांगितलं, हे प्रभू तुम्ही उष्ट कसं खाता, मी दासी आणि मला बोलवलं नाही, परंतु एक ताटचे उष्ट आमच्या घरी आणून दिलेलं, तुम्ही कसं बरं खाता. परमेश्वर म्हणू लागले, जनाबाई तू अगोदर दे. आणि मग त्या जनाबाईला ते ताट घेतलं आणि त्या पांडुरंगासमोर ठेवलं आणि पांडुरंग ते मोठं मेटक्या मारू खाऊ लागले. तिथं जाऊन पुन्हा झोपले, परंतु रात्रीच पुन्हा जाग आली. जनाबाईला उठवलं आणि मग दळण होतं जनाबाईच्या माग, चाला सावरण करायचं, भांडे बर्तन करायचे, कपडे धुवायचे, परंतु रात्रीचं दळण जितके घरात माणसं आहे तितक्याला पुरलं पाहिजे, इतकं पीठ रात्रीचं त्या जनाबाईला जावं लागत होतं. आणि मग जनाबाईची दया आली, जनाबाईला पांडुरंगानं उठवलं, जनाबाई वर आणि मग पांडुरंग जनाबाईवर जोडू लागले. सुंदर माझे दात
अंगातला शाला त्या हाडावर ठेवून दिला आणि पांडुरंगाला गुंगी लागून गेली. दारांना झोपले. गुंगी लागल्यानंतर लगेच जनाबाईना पांडुरंगाला उठवलं. पांडुरंगा उठाना, काकड्याची वेळ झाली ना, आणि जर काकडा सुरू झाला तर तिथं कोण आहे तुमच्याशिवाय? घायवर पांडुरंग उठले की त्यांचं जे हात आणि जे शाला होता ते सोडून दिला आणि जणीतच कांबळ घेतलं आणि पांडुरंग गेले आपल्या विटेवर जाऊन भरायले. अशा असणारे पांडुरंग विटेवर भरायल्यानंतर मात्र काकडीवाली मंडळी आली आणि जी पूजा अर्चा करणारी तीही मंडळी आली. पाहू लागली त्या पांडुरंगाचा, नवल करू लागली की हा आणि शाला नसताना जणीचं कांबळ पांडुरंगाच्या गळ्यात आलंच कसं. हा म्हणता पूर्ण पंढरपुरामध्ये बातमी पसरली आणि मग जनाबाईंना पांडुरंगाचा हार चोरला आणि शालाही चोरला. 12 वर्ष लागते तुम्ही चांगलं चाललं तर चांगलं म्हणायला. वाईट बातमी जी असेल मात्र एका क्षणात एकच मिनिटात सर्व पंढरपुरात पोहोचली की जनाबाईंना पांडुरंगाचा हार चोरला, शाला चोरला आणि पांडुरंगाची भक्ती करणारी ती जनाबाई आणि आळ मात्र त्या जनाबाईवर आला आणि मग निर्णय घेतला. पांडुरंगाचा तो हार चोरला. घरी गेले नामदेव महाराजाच्या. जनाबाईचा कपडात गेले. गावची मंडळी होती काय, त्यात न्याय देणारी मंडळी होती काय. तो पांडुरंगाचा हार चोरला का नाही खरं सांग. नामदेव महाराज म्हणले जर तोडला असला तर सांग, मी विनंती करते, विनंती करतो. जनाबाई म्हणले मी वाढलेला नाही. हे नामदेवा, मी असं कसं करीन बरं? मी कशाला पांडुरंगाचा हार चोरेन? मी तर नामस्मरणामध्ये दंड असते. पांडुरंग पांडुरंग या भजनामध्ये मी काय हार चोरलेला नाही. मग आता गावात काही युक्तिवान माणसं असते, भगाडसारखे म्हणे असं करा, तपासणी सुरू करा, धरती घ्या. मग घेऊ लागले धरती. नाही ना तू चोरला, मग घरात तू हे करायचे बाहेर. मग तिला 2-4 जणांना बाहेर वाढला. चोरासारखं समजेला तिला आणि त्या झोपडीची धरती घेत असताना जनाबाईनं काय केलं ते त्या पाचच्या वेळेला त्या सुरुवात गोठळण करून त्या आपली पांघरून कोपऱ्यात ठेवून दिलेले होते. ते पांघरून उचकाटायला गेले आणि हा त्याला प्रत्यक्ष दिसला आणि मग तो आणला बाहेर. हे 5 जनाबाईच्या फक्तामध्ये पांडुरंगाचा हार आणि आलाच कसा त्याला जनाबाईच्या घरात आलाच कसा जणी चोरटी. मग हिला काय करायचं आता? मग सर्वांना मिळून त्या जनाबाईला अशी काय शिक्षा दिली म्हणजे हिला दुसरी शिक्षा द्यायची नाही, हिला चुलावर द्यायचा प्राण गेला पाहिजे. आणि ही पांडुरंगाची भक्ती करणारी जनाबाई, हे पांडुरंगा आजपर्यंत मी तुझी सेवा करीत आले, एकही क्षण मी तुला विसरलेले नाही. माझ्या बरोबर जाळाला येत होता ना पांडुरंगा, आता माझ्यावर आळ आलेला आहे आणि हा आळ आता निवारण कोण करीन? हे पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण आहे? आणि मग जनाबाईंना असं आळू लागली पांडुरंगाला आणि मग बाकीच्या 4 जणांना धरलं. त्या जनाबाईला चला म्हणायला तो आवडलेल्याशिवाय जमत नाही, तिचा प्राण गेला पाहिजे. चोरटी आहे, गल्लीला तिची दिंड काढली आणि तोपर्यंत त्या चंद्रभागेच्या कडेला चूल लावण्यात आला आणि चूल असा काही कमी नव्हता, हातभर उंच असलेला भाल्यासारखा धारदार आणि मग जमिनीत गाडलेला तो चूल आणि ह्या गल्ली इतका उंच होता. त्या जनाबाईला त्या चुलावर द्यायचा होता. जनाबाई पांडुरंगाचा धावा करीत होते. हे पांडुरंगा, अनाथाच्या नाथा तुझ्या Bye.
होते आणि कोणीही जनाबाईची बाजू धरायला तयार नाही आणि अन्याय केला. जनाबाईला पांडुरंगाचा शाला चोरला, हार चोरला, दागिने कुठे गेले म्हणून जनाबाईला सुळावर दिलंच पाहिजे सगळी गावातली मंडळी म्हणू लागली. आणि मग जनाबाईला सुळाजवळ नेला. पांडुरंगा 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 आता मला कोण वाचवण्याच्यातून, हे पांडुरंगा तुझ्याशिवाय मला कोणी नाही. आणि मग सुळाजवळ नेलेला असताना आता ती सुळावर चढणार आणि मग ती पांडुरंगाचा धावा करीत होती. कोठे गुंतला ती, कोठे गुंतला ती द्वारकेच्या राया, कोठे गुंतला ती द्वारकेच्या राया. आणि जणीला म्हणू लागले की हे जणे तू मान्य कर, तुझ्या झोपडीत हार निघाला ना, मग तू थोडी मान्य कर, तुझं प्राण जे आहे ते बलिदान होणार नाही. पण जनाबाई म्हणले मी चोरलाच नाही, कबूल होणार नाही. पांडुरंगाचं ध्यान करत होते. पांडुरंगा 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 म्हणू लागले. तिनं शेवट निर्णय घेतला आणि गावातली मंडळी म्हणू लागली जनाबाई शेवटची वॉर्निंग तुला देत आहोत, कबूल कर, तुला सुळावर देत नाही, थोडी शिथिल करू आम्ही ती शिक्षा. जनाबाई म्हणले जो माझा देह झाला ना निर्वाण, हा देह गेला तरी चालेल, परंतु मी आता माघार घेणार नाही, प्राण गेला तरी चालेल. म्हणून अभंगाचं बाकीचे मंडळी म्हणू लागले बाद झालायचा घाटा ऐकून घ्यायचं काही करू नका आणि द्या शिक्षा चोरावर द्या असं म्हणताना परमेश्वर तिथं सुदर्शन चक्र घेऊन तयार झाले. सुदर्शन फिरत फिरत आला आणि त्या जो काही सुळ होता त्या भाल्यासारखा
3 फुटाचा तो स्वर आणि तो चार करीत खाली उतरू लागला आणि मग ते चक्र चालू होता, भक्ती चालू होती. पांडुरंगा 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 असा धावा चालत असताना ते वरत सुळाचं जे होतं भालासारखं पूर्ण नष्ट केला आणि मग मात्र पंढरीच्या लोकांचे डोळे उघडले. खराच जाण्याचं सत्व, खराच हार चोरला नाही. आज जो सुळलो खंडाचा आहे, पोलादाचा आहे, तो नष्ट झाला. याचं कारण भक्तीचा प्रभाव आणि मग मात्र हात जोडू लागले. जनाबाई खूप आम्ही तुला छळ केला, तोर समजलं तुला आणि सोळावर द्यायची सुद्धा तयारी केली होती, परंतु आता मला मात्र माफ कर आणि देव तुझ्या पाठीमाग उभा आहे. लक्ष्मी वल्लभा ताया तारी लक्ष्मी वल्लभा आणि सर्वांना तिला नमस्कार केला, धन्य म्हणून लागले जनाबाई. आणि मग नामदेव महाराज जनाबाई आपल्या खपटाकडे गेले. नामदेव महाराजाची भक्ती चालू असताना पांडुरंगाशी भक्ती सुरू होती. आणि एक दिवस असा आला की सहज नामदेव महाराज म्हणून गेले, पांडुरंगा 100 कोटी अभंग मी लिहिले जाते, मी तिथलं लिखाण करेन. देव म्हणले, नामा कसा बोलून गेला तू, हे काय सोपं आहे का? 100 कोटी अभंग लिहिशील, कधी शक्य होईल? माणसाचं आयुष्य किती दिवस? 100 वर्ष. आणि 100 कोटी अभंग लिहिण्यासाठी तुला वेळ कधी मिळेल का? हे मृत्यूला काय बोलून चुकला तो. मग मात्र नामदेवाच्या लक्षात आलं आपल्याकडून चूक झाली. हे म्हणले, पांडुरंगा नामदेव महाराज म्हणून मला क्षमा करा. चरण सोडी सर्वता अभंगाचं चरण सोडी सर्वता नामदेवाला आशीर्वाद दिला. तू भक्त आहेस ना, तर तुझी वाणी खरी होईल. आणि मग सरस्वती नामदेव महाराजाच्या जिभेवर बसवली आणि स्वतः पांडुरंग नामदेव महाराज सांगायला आणि पांडुरंग त्या ओव्या लिहायला. अशा करीत असताना लिहित असताना 94 कोटी 49 लाख अभंग निर्माण झाले. 94 कोटी 49 लाख. नोंद पहा तुम्ही, शास्त्र पुराणात शोधून पहा. आणि मग मात्र अभंगाचं जे काही पूर्ण जे काही केलं नामदेव महाराजांना, जे काही मागं राहिले ते नामदेव महाराज म्हणू लागले की माझ्यानंतर तुम्ही काय करा, कोणती तरी एखादी व्यक्ती निर्माण करा म्हणून तुकाराम महाराजाला बाकीचे अभंग लिहायला लावले. आणि हे जे काय अभंग लिहिलेत नामदेव महाराजांना. आणि यामध्ये एकदा काय झाला, ज्ञानेश्वर महाराज
नामदेव महाराजाच्या भेटीला आली. यांची ख्याती वाढली. नामदेव महाराज महान संत, नामदेव महाराज महान संत आणि यांचा अवतार संताचाच होता, परमेश्वराचाच होता. म्हणून नामदेव महाराजाच्या भेटीला ज्ञानेश्वर महाराज आले. आणि मग दोघांची भेट झाली. आणि मग पांडुरंगाला विनंती करू लागले की आता आपण काय करा, जे काही भक्त असतील भक्ताच्या भेटीला जायचं करा. आम्हाला तुम्ही भेटी देतात, आमच्या तुम्ही कामाला कामी येतात, परंतु पुन्हा काही भक्त आहे म्हणून तिघाचा विचार झाला, पांडुरंगाचा, नामदेवाचा आणि ज्ञानेश्वर महाराजाचा. असं चालत असताना पुढं आनंद गाव होतं. आनंद भेटी म्हणतात त्याला. आणि पांडुरंगानं या द्वारकादानाला सोडून दिलं. आणि द्वारकादानाला सोडून दिल्यानंतर पाणी पिऊन यायचो निमित्त केला आणि बाजूला आनंद गावात गेले. त्या आनंद गावामध्ये सावता बाबा नावाचा भक्त होता. माळी समाजाचा असणारा तो भक्त, निश्चिम पांडुरंगाचा भक्त. भक्ती चालू होते. पंढरपूरची वारी नव्हती, पंढरपूरला जात नव्हता. काला मुळा भाजे अवघे आपली पंढरी माझी असा असणारा तो निश्चम भक्त, मनातून निर्मळ असणारा. आणि सावता बाबाच्या मळ्यात हे पांडुरंग गेले. हे सावता, अरे तू माझं भजन काय करतो? माझ्या पाठीमाग 2 माणसं लागलेत, मला वाचायचं करते, मला मारणार. सावता बाबाला डोळे उघडले. पांडुरंगा काय म्हणता? काय नाही म्हणले, 2 चोर माझ्या पाठीमाग लागलेले. एक काम कर, कृपा कर माझ्या, आणि मला मात्र तू लपायचा प्रयत्न करा. सावता बाबानं माग पुढं पाहिलं नाही. लगेच याला घेतलं, आपली छाती फाडली. पांडुरंगाला आपल्या हृदयी बंदी खानाचे, हृदयी बंदी खानाचे, त्यांचा आपल्याला तपास करावा लागेल. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज पांडुरंगाला शोधण्यासाठी गेले. त्या आनंद गावातून त्या मळ्यात गेले. हे सावता बाबा मळ्यात होते. आणि मग सावता बाबा, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत ना, मग पांडुरंग तुम्हाला दिसले का? असं हे सांगत असताना सावता बाबा म्हणले, मला काय माहित कोणते पांडुरंग कुणकर गेले, पहा तुम्ही शोध करून. ज्ञानेश्वर महाराज चतुर होते जरा. सावता बाबाच्या छातीविषयी थोडा शेला जो होता पांडुरंगाचा चमकला. आणि मग सावता बाबाच्या त्या छातीजवळ जो असणारा शेला ज्ञानेश्वर महाराजांना धरला. आणि मग त्यामधून पांडुरंग बाहेर निघाले. भक्ताला भेट देण्यासाठी इकडे आलो होतो असं त्यांनी मान्य केलं. आणि पुन्हा सावता बाबाला आशीर्वाद देऊन, आणि ही जी मंडळी पांडुरंग आणि नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे पुन्हा विचार करीत असताना सहज पांडुरंग म्हणण्यात आपल्याला लहुळ गावाला जायचा प्रयत्न करावा लागेल. आता पुन्हा कथा थोडी रिटर्न मागे गेली. मला इंग्रजी येत नाही, लोक रिटर्न होते. रिटर्न बरं, रिटर्न माग, रिटर्न मध्ये थोडीशी माग गेली. माग कशामुळे गेले? या पैठण क्षेत्रामध्ये आणि कुर्मादास नावाचे भक्त, त्यांना जन्म झाला पण लुळे पांगले होते, पाय नाही, हात नाही. आणि पांडुरंगाचे निश्चिम भक्त. एकदा तिथं कीर्तन झालं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. एवढे शब्द आणि त्या कुर्मादासाच्या मनावर टाकले.
आणि मग हा कुर्मादास आपल्या देहाचं सार्थक व्हावं म्हणून जो देह आहे आपला देह या देहामध्ये जो जीव आला जीव आणि शिव त्याचं हृदय बनलं जातं धड बनलं जातं त्याला आपण देह म्हणतो. जर या देहातून जीव निघून गेला त्या झाडाचा विचार किती दिवस करतील बरं करताच येणार नाही. जीव गेला धड गेला 5-6 घंट्यात पाहुणे रावळे जमा होतात आणि ते देह आपल्याला देहरूपी शरीर त्याला कुठं न्यावं लागत. हे नवीन बांधकाम झालं तिकडं आणि मग त्याची वाट लावून ही बाकीची मंडळी मागे येते. म्हणून देहाचं सार्थक करण्यासाठी परमेश्वराचा धावा करावा लागेल नाहीतर चुकली यावर मग फेरा पडे. 184 योनीचा फेरा काही थोडा नाही. मग आपल्याला जेवढं दिसतं या पृथ्वीतला इतक्याच्या जन्माला द्यावं लागतं. भेटकीच्या मुंग्याच्या मुंगळ्याच्या कुकडीच्या कुत्र्याच्या लाकडाच्या मांजराच्या माकडाच्या वाण्याच्या गधाड्याच्या गाढवाच्या गाढवांगाव एक भाज्याच्या बैलाच्या सापडूर गांमाडूर सरपाल नाग हाती डुकर वाघ आता हे सगळं तुम्हाला दिसतंय सगळं पांडुरंगाला निर्माण केलंय. सगळ्या मिळून 184 योनी होतात आणि या देहाचा उद्धार पुन्हा कधी होणार हे कुर्मादासाला ठरलं होतं. म्हणून याच देहामध्ये पंढरीला जायचा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या देहाचा उद्धार करायचा हा निर्णय मात्र त्या कुर्मादासाने घेतला. आणि हात नाही पाय नाही निर्णय पक्का झाला. पंढरपूरला जायचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि मग नातेवाईक म्हणू लागले कुर्मादास थोडा तरी विचार करणं भाऊ चांगले थकले आता काय आता एसट्या निघाल्यात रेल्वे निघाल्यात गाड्या निघाल्यात ते जाऊ द्या आता मोटरसायकली निघाल्यात परंतु पहिलं पायी जावं लागत होतं काही सुविधा नसल्यामुळं तू कसा जाशील. निर्णय तर पक्का झाला या देहाचं सार्थक पंढरपूरला गेल्याशिवाय होणार नाही. म्हणून त्या कुर्मादासाला आपल्या अंगाला गेले वाकडे चिंतकत दुसरे गुंडाळून घेतले आणि हा लुंडकळत कुर्मादास कोसभर जाऊ लागला. मारुतीच्या मंदिराजवळ एक दिवस गेला आणि मग दया आली पांडुरंगाला आणि मग व्यापाऱ्याचं रूप घेतलं. त्या कुर्मादासाला जाऊन विचारपूस करून आले का भाऊ एवढं लोटांगण घेत निघालो मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय तुम्ही पण ते म्हणले तुम्हाला कुठे जाते म्हणले पंढरपूरला. आमचं दुकान पंढरपूरला सेवन पण इकडे गावाचा व्यापार करतो काही वसुली राहिलेली म्हणून आलेलं. पांडुरंगाने स्वतः थोडंफार त्यावेळेला शिजवलं थोडंफार त्याला देव घातला कुर्मादासाला आणि पुन्हा सांगितलं भाऊ आता किती सर्वकालीन घेतला असेल बरं म्हणले पिंपळगाव किती लांब आहे म्हणले पक्का कोस या बा उशीर का केला पण पिंपळगावच्या मारुतीच्या मंदिरापाशी मी येणार असं सांगितल्यानंतर मासे पुढे गेले पंढरीचे त्याला दाखलच नाही आम्ही पंढरपूरचे आणि याला कळलंच नाही हे देव मातांगण घेत गोतांगण घेत रक्त निघू लागला तोंडाला मार लागू लागला कुठं डोळ्याला काटेवर पडू लागली अंगाला वरमाला होऊ लागला आग होऊ लागले त्या कुर्मादासाच्या शरीराचे रक्त वाहू लागल्यानंतर कुर्मादास बोले पांडुरंगा मला तुझं दर्शन घ्यायचं सगळ्या शरीराचा नाश झाला तरी हरकत नाही. पांडुरंगा करीत घेत काम करीत ते कुर्मादास चालत होते आणि दररोज पांडुरंग त्याला जेव घालीत होते. सकाळी यायला आणि संध्याकाळी झालं त्यांचं काम. ते पुढं एवढं किती लांब आहे 2 मुक्काम मग मध्ये मुक्काम तिथं परत तिथं तुला जेव घाल असं ते म्हणू लागले पंढरीचे. याला माहितच नाही याला वाटलं आपले खायची सोय लागत आहे ना बस झालं. गोतांगण घेत धर्मकाम करेल हा कुर्मादास चालत असताना हात नाही पाय नाही खूप संकट येत होते त्याला. एखाद्या नाली असते ना चाकारीची पहिले चाकाऱ्याला नाल्या पडत होत्या आणि नाल्यात हात गुतत होता सगळे अंगार होत होते त्या जीवाचे. पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा असा तो कुर्मादास म्हणत असताना हाल होत होते जीवाचे नरड कोरड पडत होत तरी पांडुरंगाचा धावा तो विसरत नव्हता. असं करीत 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 4 महिने रस्ता काढीत लहुल गावाला गेला. त्या ठिकाणी वारी चालली. कधी वारी म्हणले परवा दिवशी एखादं नवमी आणि दशमी एखादं आणि मग आता 7 किलोमीटरचा रस्ता कसा काढा. कोसाला 1 दिवस 7 दिवस लागते. धावा होता पांडुरंगाचा चालू. पांडुरंगा 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 आग व्हायला माझ्या अंगाची रक्त निघू लागलं. मला भेट दे मला भेट दे. आता मात्र 3 दिवस एकादश राहिली. पांडुरंगा मी आता हाल सोडी गेल्या. मी पंढरीला येऊ शकत नाही आणि धावा तुला मात्र सोडू शकत नाही. आणि हा पांडुरंगाचा धावा विठ्ठलाच्या कानात जात होता. म्हणून नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरीचे पांडुरंगा त्या लहोळ गावाला आले आणि साक्षात त्या कुर्मादासाला भेट दिली. आजही त्या लहोळ गावाला यात्रा भरते एकादशीच्या दिवशी. आणि मग वदनी त्याच्या नामस्मरण चालू होतं. म्हणून वदनी वदनी तुझे मंगल नाम मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम तुझे मंगल नाम वदनी उद्धार केला. आशीर्वाद त्याला तुझं कल्याण होईल अमर असेल. आणि म्हणूनच त्या लहोळ गावाला यात्रा आजही भरते. आणि नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि पांडुरंग पंढरीला गेले. आणि मग पंढरीला गेलेला असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले नामदेवा मी कशासाठी आलो इथं मला कळलं का. नामदेव महाराज म्हणले सांगा काय म्हणणे तुमचं. आणि मग मला काय वाटतं तीर्थयात्रा करावी. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला म्हणू लागले. नामदेव महाराज म्हणू लागले मी पांडुरंगाचं भक्त आपल्याला परवानगी घ्यावी लागेल त्यांची आपल्या मालकाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याला काय लागतं. मी म्हणतो पांडुरंगाच्या दरबारात गेले. पांडुरंगा काय म्हणता ज्ञानदेवा मला काय वाटतं नामदेवाला बरोबर घ्यावा तीर्थयात्रा करावा. पांडुरंग म्हणले ज्ञानदेवा तुम्हाला सगळं कळत आणि हा नाम्या भाई ना माझा कट्टर भक्त आहे. नामामध्ये जीव आहे माझा. तुला थोडक्यात सांगू त्याला कशाला गेला तर सांभाळून तुला आणता येणार नाही. मग काही म्हणा पण मला नामदेव सोबती द्या. विनंती केल्यानंतर पांडुरंग म्हणले नेम व्हा परंतु जरा सांभाळून आण. आणि नामदेव महाराजाला ज्ञानेश्वर महाराजाचा स्वाधीन केला. आणि पांडुरंग मात्र शांत पाहू लागले. नामदेवा मला तुझ्या जीव बरं का
आणि ह्या ज्ञानदेवाला सोडू नको. जर कधी सोडला तू भक्त भाय कसं होईल तुझ्या देवाचं रे. आणि मला इकडे करमणार नाही, परंतु यांच्या हातात असल्यामुळे त्याला तीर्थयात्रेला परवानगी दिली. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगी, ओंकारेश्वर, उज्जैन आणि असं करीत करीत असताना धारवाडला गेले. धारवाड हा गुजरातचा भाग आला. मग मारवाडला गेले. त्या मारवाडमध्ये तहान लागले नामदेव महाराजाला. पाणी खोल होता आणि ज्ञानेश्वर महाराज चमत्कारिक होते, त्याला सिद्धी प्राप्त होते. निवृत्ती महाराजाकडून आलेली सिद्धी प्राप्त असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज छोटे झाले आणि त्या विहिरीच्या तळाला गेले. पाणी पिऊन वर आले. राहिले नामदेव महाराज. जीव तळमळ करू लागला. घसा कोरडा पडलेला आहे. हे पांडुरंगा, मला तहान लागून गेले. पाणी नाही, पाणी नाही, मला पाणी निर्माण करून दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आम्ही आमचं पिऊन आला. आता नामदेव तुम्ही तुमचं पहा, तुम्ही कट्टर भक्त येत ना, मग घ्या धावा करून द्यावा कोण मागून पाणी. काय बाटल्या होत्या का काय. धावा करीत असताना चमत्कार घडला. त्या तळाचं पाणी काठोकाठ भरून गेले विहीर आणि वरून पाणी वाहू लागला आणि नामदेव महाराज ते पाणी पिऊ लागले. तेव्हापासून तर आजपर्यंत त्या मारवाडमध्ये ती विहीर वाहती, तिथं यात्रा भरते. आणि मग तिथूनही पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर दिल्ली हस्तिनापूरला गेले, जे पांडवाची गादी असणारं ठिकाण. तिथं बादशाह होता आणि ते दिल्लीचं राज्य त्या परिसरातलं त्या बादशाहच्या हातात होता. आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज भजन करीत होते आणि बाकीचे मंडळी तिकडे जाऊ लागले. बरेचसे वारकरी जाऊ लागले, बरेचसे गावकरी जाऊ लागले. मोठा थावा निर्माण झाला त्या ठिकाणी. जसं काय वाराणसीला आपल्या भारतीय बाबाकडे जातात तशा पद्धतीनं त्यांच्याकडे जाऊ लागली मंडळी. आणि ते बादशाहच्या लक्षात आलं. बादशाहनं काय केलं, तिथं गाय कापली आणि सांगितलं, नामदेवा, ही गाय तुला जिवंत करावी लागेल, नाहीतर तुला मारल्याशिवाय राहणार नाही. असं संकट त्या नामदेव महाराजावर पडल्यानंतर किती दिवसात जिवंत करचे. नामदेव महाराजाचे शब्द गेले, 4 दिवसात गाय जिवंत करणार. आणि मग बादशाह निघून गेले. गाय ती पडलेली होती, त्या गायला मांडीवर घेतलं शेर. नामदेव महाराज धावा करत होते, पांडुरंगा, पांडुरंगा, पंढरीच्या नाथा, हे विठ्ठला, तुझ्यामुळं भक्ती करीत, तुझ्या आधारामुळं आम्ही तीर्थयात्रेला निघालो आणि इथं आमच्याकडे संकट पडलेलं आहे. जर 4 दिवसात गाय नाही उठली तर माझाही प्राण जाईल. पांडुरंगाला संकट पडला. पांडुरंग उठले. 3 दिवस त्यावेळेस निघून गेले. बराबर 4थ्या दिवशी नामदेवाच्या जवळ गेले आणि ती गाय हात पाठवून फिरले की उठून उभा राहिली. गाय जिवंत झाली. कुंडली नामदेव महाराजाचा धावा पांडुरंगाला ऐकून घेतला. गाय जिवंत झाली आणि नामदेव महाराजाच्या मागचा दोष निघून गेला. आणि पुढे मग कबीरदास महाराजाला भेटले. फार मोठे त्यांचे चरित्र कबीरदासाचं धावतं वर्णन आपण त्यांना भेट घेऊन त्यांची जेवण करून साधू संतांची सेवा करणारा कबीर महाराज आणि तिथून मग हे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि फिरत फिरत औंढा नागनाथ आले. औंढा नागनाथ आपल्या जवळ असलेल्या परिसरातलं आपण खूप भाग्यवान आहोत. 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आहेत आणि त्यापैकी एक औंढा नागनाथ, दुसरा घृष्णेश्वर
तिसरा परळी वैजनाथ, चौथं त्र्यंबकेश्वर आणि पाचवं भीमाशंकर. इतके तुम्ही भाग्यवंत माणूस आहात आणि आपलं जाणं होत नाही औंढ्याला. आमचं जे आता जाणं झालं तुम्हाला काय सांग, आम्ही एकाच बार गेलो तिथं औंढ्याला. आम्ही काय गप्पा मारतो काय हरकत आहे, तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. म्हणून त्या औंढ्याला ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज गेले आणि त्यांचं भजन चालू असताना रात्र कवाशिक निघून गेले, पता नाही लागला. आणि मग तिथं मात्र ब्राह्मण मंडळी पूजेसाठी ताट घेऊन आले, कोणी काकड आरतीला आले आणि मग यांचं भजन चालू होतं. पब्लिक जास्त होती, माणसं तिथं दाट बसल्यामुळं फिसकू लागले त्यांच्याकडे. आम्हाला जायचंय, सगळ्यात जायचं, आम्हाला जायचं तिकडे दर्शनाला, काकडा करायचा, पूजा करायची. हे काय मानलं, हे तुमच्या पंढरपूरचं आमच्याकडे चालत नाही. हे इथं महादेवाचं, महादेवाचं देवस्थान, इथं तुमचे भजन, हरिपाठ, कीर्तन, पांडुरंगाचं नाव घ्यायचं नाही. इथं महादेवाचं चलन तुमचं चालणार नाही. तुमचं तिकडच्या भागाला तो उडा आवरा गरबर पसारा आवरून घेतलाय बा. त्याला कोणतरी गाव करी तर राव काय करी, गावातल्याच्या विरोधात जाता येणार म्हणून त्यांनी आपला पसारा घेतला आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि मग मंदिराच्या पाठीमागे गेले. फिरविले देवळ, फिरले बाळा जगा माझे, पश्चिमेकडे झाला. आजपर्यंत तसा आहे, त्याला नामदेव दुर्ल म्हटलं जातं. आणि ही जी काकड्याला गेलेली मंडळी मग ज्या वातावरणाला गेले त्या वातावरणात जाऊ लागले, ओळखूचे नाही त्याला काय भानगड झाली. आणि मग मात्र त्याच्या लक्षात आलं हे जे भजन करीत होते याला काढून दिलं, ती माणसं कुठे, ती पाठीमागे होते. दुर्गा फिरलेला आजही आहे. एवढी त्या भक्तीची शक्ती. म्हणून भक्ती करण्यासाठी 9 भक्तीचे प्रकार आहेत. ज्ञानदेव मौन जप माळांतरी, कोणी जप करा, कोणी नामस्मरण करा, कोणी अन्नदान करा, कोणी सेवा करा. काय लागतं बरं त्या देवाला? पण फुल, उपम दीपम नैवेद्यम पुष्पम फलम, याच्या पलीकडे देवाला काही लागत नाही. त्याचंच पाणी घ्यायचं, त्याच्या डोक्यावर अर्पण करायचं. फुलं त्यांनीच निर्माण केले, त्याला द्यायचे. एक फुलं आणला तर महिनाभर जातो. असं असणारं ते भक्तीची जी शक्ती आहे पाठीमागे असायला पाहिजे. आणि म्हणून एकादशीच्या निमित्तानं जे काही कीर्तन आमच्या रूपानं तुम्हाला वर्णन करण्यात येतं. अजून अर्धा तास वेळ आहे आणि मग वेळेचा फायदा आमच्या गावकऱ्यासाठी माझ्या मनातला भाग आहे की त्यांना अजून फायदा द्यावा वेळेमध्ये. आणि बरोबर 11 वाजता आपण बंद करणार. अजून एक संताचं वर्णन करणार. ही मंडळी पंढरपूरला आली आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका आणि मग असे काही बरेचसे संत, कान्होपात्रा. आणि मग याच संतांपैकी पांडुरंगाचे निश्चिम भक्त मंगळवेढ्याला असणारे दामाजी पंत, पंढरपूरच्या पलीकडचा भाग. माणूस नाही म्हणत का बारी बाबा बाबा मंगळवेढ्याला गेली, मंगळवेढा ती
गाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचे मुजुमदार त्यावेळेचे बादशाह जो बिदरचा असणारा आणि इकडचा जो परिसर त्यांच्या स्वाधीन केलेला होता. आजचा कलेक्टर म्हणा, त्याला आयुक्त म्हणा, पहिला मुजुमदार आजचा आयुक्त अशा असणारे त्यांना पदवी होती. निश्चित पांडुरंगाचे भक्ती चालू होती पांडुरंगाचे आणि गुरुवारी मात्र ते अन्नदान क्षेत्र करीत असत. जो कोणी गरीब आहे त्याला कपडे देत असत, भुकेलेला अन्न देत असत. जो काही गरिबाची सेवा करणार असत तो पांडुरंगाचा भक्त त्यांना फार आवडतो. आणि या दामाजी पंथाचं ते सत्र चालू असताना एक काळ असा आला त्या परिसरात दुष्काळ निर्माण झाला. दुष्काळ निर्माण झाला, कोणाला अन्न मिळाला, चारा मिळाला, जनावरं गेली बाजाराला आणि तडफड करून माणसं काही मरू लागली. म्हणून काही गावातली जी काही मंडळी होते त्या पंढरपूर परिसरातली, मंगळवेढा परिसरातली आणि ती मात्र दामाजी पंथाकडे गेली. विनंती करू लागली की तुम्ही मुजुमदार आणि आता जनता मरायची वेळ झालेली आहे, आता आम्ही काय करावा. हे पांडुरंगाचे निसिम भक्त देवपूजा करायची, जप करायचा आणि जपापासून कधी उठायचं नाही असं सकाळी त्यांचे 3 तास त्या जपाला जात होते जप करीत असताना. आणि यांच्या काळ स्वाधीन होत्या किल्ल्या 700 खंडी धान्याचा कोठार भरलेला होता. आणि ही मंडळी त्राही करीत असताना देपना दामाजी पंथाला आपल्या गावच्या किल्ल्या घेऊन त्या कोठाराकडे गेले आणि त्या कोठाराचा कुलूप त्या दामाजी पंथाला उघडला. आणि मग ज्याला लागा तितका, कोणी गाडीनं नेतं, कोणी थैल्यानं नेतं, कोणी वझ्यानं नेतं, ज्याला जे न्यायचं नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. एकाची बातमी 10ला, 10ची बातमी 100ला, 100ची बातमी 1000ला, असे त्या परिसरात सगळ्याला माहीत झालं. सगळे गाड्या बैल पुतळे घेऊन गेले, आपल्या मुलाबाळाचा विचार करू लागले. दुष्काळ असल्यामुळं 700 खंडी धान्य साफ झालं. आणि मग 700 खंडी धान्य गेल्यानंतर मात्र आता त्याच्या काही बाजूला त्यांचे शिपाई होते त्यांच्या हाताखाली. त्यांनी विचार केला, ये तो बोले सब बिगड़ गई बात, सब हिंदू लोगों को दिया उन्होंने, ये दामाजी पंथ कैसा आदमी अपने लोगों को कुछ दिया क्या. थोडी गडबड सुरू झाली आणि मग त्याच्यातले काही शिपाई बादशाहकडे गेले, घोड्यावर जाणारे त्यावेळेस. आणि घोडे चालू असताना ते बादशाहच्या दरबारात गेले, दामाजीच्या विरोधात बोलू लागले. हुजूर साहब, दामाजी पंत बोले तुमने मुजुमदार करे उधर का भागो, सोलापुर, कोल्हापुर, सातारा, सांगली, पंढरपुर, मंगळवेढे के दामाजी उन्होंने क्या करे, 700 खंडी धान्य जो आदमी उनके होते उनको डब्बे से भर के दे, कोई पोतले से ले, कोई गथुड़ी से ले, हमको कुछ नहीं, सब खला. पैसा किधर गया बोले, पैसा पूछो उनको, हिसाब करके लो. आता असा प्रश्न पडल्यानंतर बादशाहने हुकूम दिला, जा त्या दामाजी पंथाला हातकाडे घालून घेऊन या. असो द्या फक्त तो आपल्याला काय करायचं त्याच्याशी, या 700 खंडी धान्याचा हिसाब त्याच्याकडून घ्यायचा नाही तर त्याला तुरुंगात टाकायचा, त्याला शिक्षा देऊ आपण जन्मठेपी. आणि मग वार्ता पसरली, काही शिपाई इकडचे, काही त्या दरबारातून दिलेले 10 ते 12 जणांचा टोळका त्या मंगळवेढ्याच्या मार्गाला आले. आणि मंगळवेढ्याच्या मार्गाला आल्यानंतर सगळ्यांनी त्या वेढाच्या मंगळवेढ्याला दिला. त्याला मंगळवेढा म्हणते, त्या शिपायानं त्याला वेढा दिला म्हणून त्याला मंगळवेढा बोलले जातात. आणि मग दामाजी पंथाच्या घरी आले, जागीरदार असो का मुजुमदार असो, त्याला दामाजी पंथ काय आहे, दामाजी पंथ काय. आमच्या सारख्याला का आवाज ऐकला, आम्ही गेलो पळत पळत पळत, मला त्याची मंडळी दरजात होती. काय म्हणतात, हे 10-12 आदमी आहे,
बोले वो तो दामाजी बनतो को पकड़ के ले जाने के बोलते कशामुळं 7 खंडी धान्याचा कोठाराचा धिंगाणा केला त्याच्या पैशाचा हिसाब दिला नाही त्यामुळं त्याला पकडून न्यायचा होता आणि त्यांची ती मंडळी म्हणू लागले कुठे आहेत ते हे सामने बैठेवाले दोरजात बसलेले होते ते काही म्हणून आले दामाजी बंद काय त्यांची ती मंडळी म्हणू लागली त्यांचा नेम 3 तास जप चालू असतो त्यांचा पुन्हा जप हो द्या मग नंतर बस वो जनता ने जब क्या को बोलते तब किसको बोलते लाओ भेजो इनको जा तुम्हें सांगा त्यांना या मला बाहेर वेगळा गेल्या मंडळी जप चालू होता पुन्हा मंडळी मागे फिरून आली त्यांची मंडळी लक्षात आलं तुमचं त्यांची मंडळी लग्न केलेली आणि ती म्हणाली हे बा आमच्या मालकाचा जप चालू तुम्हाला विनंती करते थोडं थांबा वो जनता ने हमको जप आणि तब काय जप आणि काय तप हमको पता नहीं वो पकड़ के ले जाने का नाही हो मालक बाहेर येतीलच ना आल्यानंतर बोला तुम्ही काय बोलायचं तर विनंती केली आणि 3 तास थांबली ती यांचा जप झाला नियमानं तपश्चर्या करणारे नियमानं पांडुरंगाचं भक्तीमध्ये रममान झालेले तशी भक्ती पाहिजे तसा नेम पाहिजे आणि ते दामाजी पंत दर्जात आले त्याच बरोबर दामाजी पंताला याला टाकला साखर लावताना तो मुजुमदार जखडून टाकला आणि पकडला आणि असा ज्वाराचा हिंदाला त्याला दामाजी पंत खाली पडले रक्ताची धार लागली त्याच्या तोंडातून त्यांना भीड मर्यादा नव्हती त्या दामाजी पंताला वरील दरवाजाच्या बाहेर आणला आणि दामाजी पंत म्हणू लागले की मी काय केलं तुम्ही मला पकडलं साखर थांबून टाकला मला 7 खंड धान्याचा हिसाब कुठे गेला पैसे दिले का जमा केले याचा काय विचार तुम्ही केलाय कधी आणि त्यामुळे तुम्हाला दंड आम्ही टाकलेला आहे आणि मग त्या दामाजी पंताच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर मात्र त्याचा वरीत घेऊन चालले असताना त्याची मंडळी रडत होती काय केलं आमच्या मालकानं जनतेला काही त्रास दिला का अन्न धान्य दिला दुष्काळ पडलेला होता आमच्या भागात मंडळी त्राही करत होती म्हणून अन्न दान केलं त्यांनी काय केलं माझ्या मालकानं तुम्ही मला बात करने के लिए हम तो इनको लिखाने के दामाजी पंताला एक जुना शिपाई होता रोज बाताची तर मारणारा दोस्त दामाजी पंताला बोले दामाजी पंत अब तुम तो जाने वाले थे ये हमको पता चला तुम अब दरबार में जाएंगे वो बात है तुमको शिक्षा देने का है तुम आप आते नहीं क्योंकि तुमको जन्म ठेप की शिक्षा बना नहीं तो जिवंत मरणाची शिक्षा बना दामाजी पंत म्हणून मी काय केलं मग ते काही करा तुम्ही पण तुम्हाला शिक्षा होणार तुम्ही मागे येत नाही तुम्हारे दिल की बात बोलो तुम्हारे दिल की आखिरी की बात क्या है तो हम तुम्हारे 2 सेकंड की बात करते तुम्हारे साथ आता ते दामाजी पंत होते म्हणजे माझी काही इच्छा नाही पकडलं तुम्ही दंड होणार परंतु तुम्ही काय करा आता मला याला पांडुरंगाचं दर्शन घेऊन निश्चिम असणारे भक्त आणि बाकीची मंडळी म्हणून वो बोलते ना इधर से जाने का पंढरपुर से पांडुरंगाचं दर्शन करने का बोलते ना इधर से जाने का इधर से चलेंगे चलो ये तो मरने वाला है अपनों क्या करने का खाली 1 दिन शिल्लक लगेगा चलो पंढरपुर आणलं दामाजी पंताला पंढरपुरात दामाजी पंत म्हणले मला मोकळं करा मी दर्शन करून येतो दररोज मला मोकळं करा तुम फरार होंगे बोले दर्शन नहीं रे एक दररोज 4 दरवाजे बोले तुम जाएंगे हमच्या बरोबर पाठा मला मी दर्शन ह्याच बैठ के दर्शन लेने का बीच में बैठो आणि काय तुम्हाला बोलो पांडुरंगाला हे पांडुरंगा दामाजी पंत बोलू लागले पांडुरंगा आता मात्र माझी इथे येण्याची काही शक्यता दिसत नाही कारण माझ्यावर आरोप तसा आलेला आहे आता मला मरणाची शिक्षा होणार आणि म्हणून हे पांडुरंगा क्षमा असावी पुन्हा दर्शन होणार नाही परंतु एकच धावा मी करतो की तुझ्या भजनात ही मला जर शिक्षा मिळत असत मी कधी विसरलो नाही हे पांडुरंगा तुम्ही मला वाचवायचा प्रयत्न करा आणि ही विनंती पांडुरंगाने ऐकल्यानंतर स्वतः भगवान
घोंगडी खांद्यावर पटका बांधलेला बादशाहच्या तरफ जाने का बोले काय बादशाह बोले तुम काय को बात कर रहे बोले हम है ना मुझे उमदार के वो मंगलवेले के उनका मैं दीवान है दीवान जी म्हणून त्यांचं मी त्याच्या हाताखाली काम करतो पगार आहे मला आणि त्यांनी मला पाठवलेलं आहे आणि मग जाने काय तर बोले जा एकदम गेला बादशाह का मैंने साहब एक आदमी आया वाला है ठोका बोलता पंढरपुर का रहने वाला है वो बोलता मैंने सब हिसाब करके लाया वो चुकवती देने वाला है बादशाह मला आपल्याला काय करायचं आहे वो नाही द्या पाठवून गेलं सोडून मोकळा केला दरवाजा हे गेले विठोबाला आया आणि मुद्रा केला आणि मग म्हणजे काय म्हणतात म्हणजे जे काही हिसाब असेल त्यांचा 700 खंडी धान्याचा त्याचा हिसाब करा ते काय होतील ते तुम्हाला मी नगदी देणार आहे दामाजी पंताचा दिवाण आहे म्हणे मी आणि मूळ गाव माझं मंगळवेढ्याला आहे परंतु पंढरपूरला सध्या हल्ली मुक्काम मध्ये हिसाब केल्यानंतर जो काही हिसाब असा पूर्ण केला आणि मग द्यावं एवढी रक्कम आणि मग त्यांनी काय केलं ते पापुट सोडला आणि त्यावेळेस जे पैसे खन 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 गण करू लागला डोक्या इतका गण गेला माझा पैसे किती होते आणि मग त्यांचे पैसे घेऊन काही उरले चांदीचा पैसा त्यावेळेस आणि एवढा त्या पांडुरंगाला दामाजी पंताचं जे काय होतं ते बिल चुकता केलं आणि त्या बादशाहला पावती लिहून दिली की पूर्ण 700 खंडी धान्याचा हिसाब झालेला आहे आणि ते पूर्ण रुपये विठोबानं जमा केलेले आहेत दामाजीचा झाला पाडवा घरी आले आणि मग मंगळवेढ्याला गेले त्यांच्या घरी गेले आणि त्यांचं जे दप्तर होतं नेहमीचं हिसाबाचं त्यामध्ये ती पावती ठेवून दिले आणि पंढरपूरचे महाराज विटेवर जाऊन उभा राहिले दुसऱ्या मार्गाने यांचे हालापेटा होत त्या दामाजी पंताला दरबाराच्या समोर नेलं बातमी दिली बादशाहला की हो जे दामाजी पंत आहे हमने पकड़ गेला अति बादशाह मला कितना आदमी है अरे उन्होंने सब पैसे दे रहे वो दीवान के हाथ से हिसाब भी चलेगा छोड़ दो दामाजी पंत अच्छा आदमी है फोन के दो दिला सोडून दामाजी पंताला बादशाहनं त्यांचा सत्कार केला त्या दामाजी पंताचा निश्चिम भक्त असणारे ते पांडुरंगाचे आणि त्यांना मोकळी करून दिली त्याच वेळेस दामाजी पंत म्हणू लागले हे पहा सरकार मी आता तुमच्या दरबारात राहणार नाही मला रिटायर व्हायचे आणि मग रिटायर हो दामाजी पंत निर्दोष होऊन मंगळवेढ्याला आले आणि त्या आपल्या पावतीच्या त्या विक्रू पाहायला गेले तर पावती पूर्ण पैशानं भरलेली पूर्ण पैसे भरले अशी सही त्या बादशाहची होती आणि मग मात्र दामाजी पंताच्या लक्षात आला की विठोबा हे पंढरीचे होते आणि मग दामाजी पंत पंढरपूरला गेले आणि डोळ्याला अश्रू वाहत असताना त्या पांडुरंगाचं दर्शन केलं आणि माझ्यावर खूप
उपकार केले असे असताना ते निर्दोष सुटले दामाजी पंत. आणि इकडं पंढरपूरमध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि शेवटची विनंती करू लागले नामदेव महाराज की जे काही माझे अभंग राहिलेले हे पूर्ण व्हावे नित्य नेमानं. नामा म्हणे केशव राजा, नामामणे केशव राजा, नामामणे केशव राजा, नामामणे केशव राजा,
आई